नमस्कार, मी डॉक्टर वेदश्री थिगळे. ज्ञानवेद चॅनलवर मालवी ग्रुपतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी. मालवी ग्रुप यांच्या सौजन्याने आपण नाशिकमधल्या प्राचीन जागृत देवस्थानांची माहिती घेत आहोत. यामध्ये आज आपण घेणार आहोत सांडव्यावरच्या देवीची माहिती. सांडव्यावरची देवी ही साक्षात सप्तशृंगगडावरच्या देवीचं प्रतिरूप. गोदाकाठी नारोशंकराच्या मंदिराला लागूनच हे मंदिर आहे. पूर्वी या ठिकाणी एक सांडवा होता, म्हणजे पूल होता. रहदारीसाठी या सांडव्याचा उपयोग होई. या सांडव्यावरनं पाणी वाहू लागलं की रहदारी बंद. या सांडव्यामुळेच या देवीला सांडव्यावरची देवी असं म्हटलं गेलं. या देवीची एक आख्यायिका आहे, सुमारे 250 वर्षापूर्वीची घटना. देवीचे परमभक्त नारोशंकर राजेबहादर हे दर पौर्णिमेला घोड्यावरून गडावर देवी दर्शनासाठी जात. वयोमानामुळे दर पौर्णिमेला गडावर जाणं कठीण झालं. देवीचं दर्शन नियमितपणे घेता यावं म्हणून त्यांनी गडावर जाऊन देवीची प्रार्थना करून देवीला नाशिकला घरी येण्याची विनंती केली. त्यांना देवीने दृष्टांत देऊन एक अटही घातली की मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन, मात्र तू मागे वळून पाहायचं नाहीस. जर तू मागे वळून पाहिलेस तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन. नारोशंकरांनी अट मान्य केली. ते पुढे आणि देवी मागे. गडापासून पंचवटीमध्ये येईपर्यंत नारोशंकरांनी वळून पाहिलं नाही. पण पंचवटीमध्ये येताच देवी खरंच आली आहे की नाही अशी त्यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी मागे वळून पाहिले तर साक्षात सप्तशृंग निवासिनी त्यांच्यासमोर उभी. ती म्हणाली, तुझ्या मनात शंका आली, आता मी येथेच थांबते. आणि ती तिथंच अदृश्य झाली. देवी ज्या ठिकाणी अदृश्य झाली त्या जागेवर नारोशंकर राजेबहादरांनी मंदिर बांधले. तेच हे सप्तशृंगी निवासिनीचे सांडव्यावरील देवीचे मंदिर.